सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही दिवसेंदिवस रंगतदार होत चाललेली आहे। उद्या अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे। आज 15 एप्रिल रोजी फक्त 4 जणांनी उमेदवारीचा अर्ज जो आहे तो माघार घेतलेला आहे। त्यामध्ये शिवाजी तोडकरी सहकार क्षेत्रातील सर्वसाधारण यांनी, बाबासाहेब पाटील ग्रामपंचायत सर्वसाधारण आणि सहकार क्षेत्रातील सर्वसाधारण असे 2, तर रामण्णा गायकवाड ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमातीमधून 1 असे 3 जणांचे 4 उमेदवारी अर्ज जे आहेत ते आज माघारी घेण्यात आलेले आहेत। अद्याप निवडणूक लढवण्यासाठी जवळपास 400हून अधिक उमेदवार अर्ज जे आहेत ते लढवण्यास इच्छुक आहेत। तर एकीकडे भाजपचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे नेते दिलीप माने, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके यांच्यासह माजी चेअरमन राजशेखर शिवधारे, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अविनाश मागावकर, श्रीशैल नरोळे हे एकत्र आले आहेत। यामध्ये सुभाष देशमुख हे देखील यात सामील होतील का, नाहीतर ते आणखी एक पॅनल तयार करून निवडणूक लढतील हे देखील पाहणं तितकंच उत्सुकाचं ठरणार आहे। आता ही निवडणूक बिनविरोध होणार का, निवडणूक लढवून सत्ता स्थापन होणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश गट्टूसह दत्ता केरे, राजनीती न्यूज, सोलापूर।